जिल्ह्यातल्या अनेक भागाला अतिवृष्टीने ग्रासलेला आहे, त्रास दिलेला आहे, नाडलेला आहे आणि त्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी करत जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी शिरले। मंठा तालुक्यातील शेतकरी हे सगळे होते जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरले। शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू करत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे। सध्या या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनातून उठणार नाही असं आंदोलकांनी म्हटलंय। आमचं नुकसान झालं हे आम्ही सिद्ध करून दाखवतो। आमच्या मंठा आणि परतूर तालुक्यातील अतिवृष्टी बाधित गावांमध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान या शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन केल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल। सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यात हे सगळे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। सरसकट नुकसान भरपाईची या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मंठा तालुक्यातील हे सगळे शेतकरी आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, मला काय सांगाल तुम्ही, काय तुमची मागणी आहे? मुळात मागणी अशी आमची, सर्वप्रथम पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी। त्याचं कारण असं की प्रचंड महिन्यापासून प्रचंड पाऊस झालाय। आता विषय असा, याच्यात आमचं भांडण प्रशासनासोबत आहे। मुख्यमंत्री 18 तास काम करायलेत, महसूल मंत्री 18 तास काम करायले, पालकमंत्र्यांनी भेट दिली, आमदार लोक काम करायलेत आणि प्रशासन याच्यात आडकाठी घालेलेत। म्हणजे जे स्वयंपाक ज्याचं आहे ते स्वयंपाक वाटायला तयार आहे, पण वाढ हे त्रुट्या घालेलेत, एक मध्ये अडचणी घालेलेत। हे प्रशासन नावाचा वाढ आहे, ते प्रशासन वाढ आहे जे येतं हे त्रुट्या घालेलेत आणि याच्यामुळं आम्ही शेतकरी आक्रमक झालो की 1 महिन्यापासून सतत पाऊस आहे। पर्जन्यमापक मशीन आहेत, अरे 2-3 मशीन, 4-5 मंठा तालुक्यातल्या मशीन तर फॉल्टी आहेत अक्षरशः। आणि तुम्ही 25 मंडळात 25 गावात एक मशीन, हे बैलाच्या एका शिंगावर एक पाऊस पडायला, दुसऱ्या शिंगावर दुसरा पाऊस आहे। 25 गावाला एक पर्जन्यमापक मशीन, तिच्यावर बी गवत आलेलं, तिचा भरोसा नाही, काय तिचा टेक्निकल कोण माणूस, तिच्या सततेवर मग काही भरोसा नाही। आणि असं असताना त्या मशीनच्या आधारे तुम्ही मंठा तालुका वगळले, तुम्ही जालना तालुका वगळले, जालना जिल्हा वगळले, याला काय अर्थ आहे? माझं म्हणणं स्पष्ट, याच्यात प्रशासन दोषी आहे आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही वेळप्रसंगी आक्रमक भूमिका। आता फक्त ठिय्या मांडलंय, याच्यानंतर आम्ही 100-50-200 शेतकरी आत्मदहन सुद्धा करू, इथं बसून अंगावर डिझेल घेऊ, पेट्रोल घेऊ, आंदोलन करू उग्र स्वरूपाचं प्रशासनाच्या विरोधात। तुमचा तालुका या अतिवृष्टीमधून वगळला काय? वगळला, मंठा तालुका वगळला, मंठा तालुका अतिवृष्टीमधून वगळला। त्याचं कारण मी जरी शेतकरी बॉटनिकल प्रूव्ह नाही करायचे कसं नुकसान झालं त्यांचं आणि कशी सरसकट नुकसान भरपाई द्यायची, तर मी त्यांचा एसओ बोलावं, जिल्हा कृषी अधीक्षक, ते इथला तज्ञ माणूस कोणता कृषीचा, जिल्हा कृषी अधीक्षक, त्यांना समोर बोलावं। मी त्याला प्रूव्ह करून दाखवतो की सरसकट नुकसान भरपाई काय आवश्यक आहे आणि शेतकऱ्याचं काय नुकसान झालं। मी त्यांना त्यांच्या भाषेत, म्हणजे अक्षरशः बॉटनिकल भाषेत त्यांना प्रूव्ह करून देतो मी, शेतकऱ्यांना कशामुळे नुकसान भरपाई पाहिजे सरसकट। दादा, मला सांगा तुमचं काय काय नुकसान झालंय? आमचं सोयाबीन गेलंय, कापूस गेलाय। पंचनामा झाले का? पंचनामे नाही झाले अजून। कोणी आले का तुमच्या बांधावर? कोणीच नाही आलं आमच्या बांधावर अजून। दादा, मला सांगा की काय तुमचं नुकसान झालंय? कोण बोलतोय अजून? सोयाबीन कापूस गेले। आपण जर बघितलं तर अजून काही शेतकरी आपल्या बरोबर। बाबा, कोणी आले का तुमच्या बांधावर? नाही ना, आमचं कापूस, सोयाबीन, तूर पाण्यानं चट वाजलं धंदा, तरी तुमचा जिल्हा तालुका वगळलाय? वगळला।